जय ज्योती जय क्रांती. मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ऐतिहासिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून गुलामगिरी या ग्रंथातील एका महत्त्वाच्या अध्यायावर चर्चा करणार आहोत. मत्स्य आणि शंखासूर ही केवळ एक दंतकथा नसून तिच्या मागे लपलेला आर्यांचा खरा इतिहास आणि त्यांचे षडयंत्र समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. महात्मा फुले यांनी आपल्या या ग्रंथात या प्राचीन कथांमधील सत्य आणि असत्याचा पर्दाफाश केला आहे. मत्स्य, शंखासूर, वामन आणि आर्य टोळ्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकताना त्यांनी जलमार्ग, समुद्री लढाई आणि प्राचीन समाजव्यवस्थेतील ब्राह्मणांची षडयंत्र उलगडले आहे. या व्हिडिओमध्ये आपण गुलामगिरी ग्रंथातील पृष्ठ क्रमांक 42 ते 44चा सखोल अभ्यास आढावा घेणार आहोत आणि तो सुद्धा लेखकांच्या भाषेत जसाचा तसा आपण घेणार आहोत. यामध्ये नमूद केलेल्या घटनांचा, प्राचीन ग्रंथाचा आणि आर्यांच्या रणनीतीचा अभ्यास करून आपणास अनेक नवीन आणि विचारप्रवर्तक मुद्दे कळणार आहेत. चला तर मग या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गुलामगिरी या पुस्तकातील व्हिडिओ सिरीज जी आम्ही बनवलेली आहे ती सुद्धा पाहायला विसरू नका. सुरुवात करूया. भाग दुसरा, मत्स्य आणि शंखासूर याविषयीचे प्रकरण जाणून घ्यायला. धोंडोबा म्हणतात, वामनापूर्वी इराणातून या देशात आर्य लोकांच्या एकंदर किती टोळ्या आल्या असाव्या. ज्योतिबा म्हणतात, या देशात आर्य लोकांच्या टोळ्या जलमार्गाने अनेक आल्या. धोंडोबा विचारतात की त्यापैकी पहिली टोळी जलमार्गाने लढाऊ गलबतांवरून आली किंवा कसे. ज्योतिबा उत्तर देतात, लढाऊ गलबते त्या काळी नव्हती. सबब ती टोळी लहान लहान मचव्यातून आली व ते मचवे माशासारखे त्वरेने पाण्यावरून चालत असत, म्हणून त्या टोळीच्या अधिकाऱ्याचे टोपण नाव मत्स्य पडले असावे. धोंडोबा म्हणतात, तर मग ब्राह्मण इतिहासकर्त्यांनी भागवत वगैरे ग्रंथात तो टोळीचा अधिकारी मत्स्यापासून जन्मला म्हणून लिहिले आहे ते कसे. ज्योतिबा उत्तर देतात, त्याविषयी तूच विचार करून पहा की मनुष्य आणि मासा यांच्या अवयवात, आहारात, निद्रेत, मैथुनात आणि उत्पत्तीत किती अंतर आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मगजात, काळजात, फुफ्फुसात, आतड्यात, गर्भ वाढवण्याच्या जागात आणि प्रसूत होण्याच्या मार्गात किती चमत्कारिक अंतर आहे. मनुष्य हा जमिनीवर गुजारा करून राहणारा प्राणी होय. तो पाण्यात पडल्याबरोबर गटांगळ्या खाऊन आपल्या प्राणास मुकतो. मासा हा सर्व काळ पाण्यात राहून आपला गुजारा करणारा प्राणी होय व त्यास पाण्याबाहेर काढल्याबरोबर तो तरफडून मरतो. स्त्रिया बहुत करून एकाच मुलास जन्म देतात, परंतु मत्स्यीण प्रथम पुष्कळ अंडी घालून काही काळानंतर त्या सर्वांस फोडून त्यातून आपली सर्व बच्ची बाहेर काढिते. आता ज्या अंड्यांमध्ये हे मत्स्य बाळ होते त्यास मात्र तिने पाण्याबाहेर आणून फोडिले आणि त्यातून तिने जे मत्स्यबाळ बाहेर काढले असेल असे म्हणावे, तर तिचा प्राण पाण्याबाहेर कसा वाचला असेल. कदाचित तिने पाण्यातच ते अंडे फोडून मत्स्यास बाहेर काढले असेल असे म्हणावे, तर त्या मत्स्य मानवासारख्या बालकाचा प्राण पाण्यात कसा वाचला असावा. कोणी अशी शंका घेतली की मनुष्यातील एखाद्या सराईत पाणबुड्याने पाण्यात तडी बुडी मारून मत्स्य बालक ज्या अंड्यामध्ये होते ते अंडे मात्र ओळखून जमिनीवर घेऊन आला असेल. असो तसे का होईना, पण पुढे त्या मत्स्यिणीचे अंडे कोणत्या चतुर मर्दाने फोडून त्यातून मत्स्यबाळ बाहेर काढले असावे बरे. कारण जरी आता युरोप व अमेरिका खंडात पुष्कळ सुधारणा होऊन मोठमोठे नामांकित विद्वान वैद्यशास्त्रात निपुण झाले आहेत, तथापि त्यापैकी एकाच्यानेही छातीला हात लावून मी मत्स्यिणीचे अंडे फोडून त्यातून जिवंत मत्स्याचे बच्चे काढीन असे म्हणवणार नाही. असो बरे, ते अंडे पाण्यात आहे म्हणून तो मोठ्या महत्वाचा निरोप कोणत्या अमर मत्स्याने पाण्याबाहेर येऊन त्या पाणबुड्यास कळविला असेल व त्या जलचर निरोप्याची भाषा
मानव पाणबुड्यास कशी समजली असेल, अशा नाना प्रकारच्या शंकांचे त्या इतिहासातल्या लेखावरून यथास्थित समाधान करून घेता येत नाही. यास्तव त्याविषयी असे अनुमान सिद्ध होते की मागाहून काही लबाड लोकांनी संधी पाहून एकंदर प्राचीन ग्रंथात ही दंतकथा कोंबली असावी. धोंडीबा म्हणतात, बरे तो टोळीचा मत्स्य अधिकारी आपल्या लोकांसहित कोणत्या ठिकाणी येऊन परतला. ज्योतिबा म्हणतात, पश्चिम समुद्रातून येऊन तो एका बंदरावर उतरला. धोंडीबा पुढे विचारतात की मत्स्याने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले. ज्योतिबा उत्तर देतात, मत्स्याने शंखासूर या नावाच्या क्षेत्रपतीस मारून त्याचे राज्य घेतले. पुढे ते शंखासुराचे राज्य आर्य लोकांच्या ताब्यात मत्स्याच्या मरणकाळ पावेतो बिनधोक राहिले. मत्स्य मरताच शंखासुराच्या लोकांनी आपले राज्य परत घ्यावे या इराद्याने मत्स्याच्या टोळीवर मोठ्या निकराने हल्ला केला. धोंडीबा पुढे विचारतात की पुढे त्या हल्ल्यामध्ये काय परिणाम झाला. ज्योतिबा यावर उत्तर देतात, त्या हल्ल्यामध्ये मत्स्याचे टोळीचा पराभव झाल्यामुळे तिने रणभूमी सोडून पळ काढिला. नंतर शंखासुराच्या लोकांनी तिचा पाठलाग केल्यामुळे ती अखेरीस एका डोंगरावर जाऊन झाडीत लपून राहिली. इतक्यात इराणातून आर्य लोकांची दुसरी एक मोठी टोळी कचव्यामधून बंदरात येऊन उतरली व ते कचवे मचव्यांपेक्षा काहीसे मोठे असल्यामुळे पाण्यावर कासवासारखे सावकाश चालत असत. या कारणामुळे त्या टोळीच्या अधिकाऱ्याचे टोपण नाव कच्छ पडले. तर मित्रांनो, अशा शब्दात लेखकांनी म्हणजेच महात्मा फुले यांनी हे वर्णन केलेले आहे, जे आपण जसेचे तसे इथे पाहिले. तर मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथातील मत्स्य आणि शंखासूर यांच्या खऱ्या इतिहासाचा आणि आर्यांच्या षडयंत्राचा शोध घेतला. फुले यांनी ज्या प्रकारे प्राचीन दंतकथा, जलमार्ग आणि आर्यांच्या समाज व्यवस्थेतील गुप्त योजनांचा पर्दाफाश केला, तो आजही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांची विचारधारा आणि त्यात असलेले सत्य आजच्या समाजासाठी किती योग्य आणि अयोग्य आहेत की आवश्यक आहेत हे समजून घेतले पाहिजे. आज आपण पाहिलेले या इतिहासाचे सत्य आणि असत्याची छाननी करणारे दृष्टिकोन महात्मा फुले यांनी गुलामगिरीमध्ये दिलेले आहेत, जे आपल्याला आपल्या समाजातील असमानता आणि अन्यायावर विचार करायला लावतात. जर तुम्हाला या विषयावर अधिक जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. तुमचे विचार आणि प्रश्न कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आपला प्रवास सुरू ठेवा. जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.